सोबत नेहमीच ते आपण असतात. ते आदरणीय योगेश दादा पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात आणि वळूयात आदरणीय रोशन सपकाळ सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, दुसरे मान्यवर आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूयात. सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. आता आजची मॅच आपण इथून पाहिलीत. मला तर वाटते चिंचवली आणि एकीकडे संघ होता तळेगाव. अगदी जबरदस्त ताकदीची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी 6 बॉलमध्ये 28 धावांची गरज असताना ती मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत येऊन थांबलेली आणि निर्णायक क्षणाला सुटकेचा श्वास सोडला तळेगाव संघानं. यावेळेला मॅच आहे सोमजाई 11 कर्जत सावळे विरोधात स्वरांश अँड मायरा स्पोर्ट तुरमाळे. या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. टॉस जिंकलाय तुरमाळे संघाने. आय थिंक डिसाईड टू बॉल फर्स्ट. तुराडे संघ, माफ करा, टॉवर ऑन करायचे आहेत. स्वरांश अँड मायरा स्पोर्ट तुराडे संघ आहे ज्या संघानं टॉस जिंकला आणि आय थिंक गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला असेल. आणि आरंभिक 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आपण आहात भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2K25 2025मध्ये ज्यांचे सर्वेसर्वा दीपकदादा पाटील, त्यानंतर सरपंच या ग्रामपंचायतीचे, त्यानंतर सदस्य यांच्या नावानं असलेली ही ट्रॉफी आपण सातत्यानं 5 दिवस रात्री क्रिकेट स्पर्धेमध्ये अनुभवतो आहोत. आणि याची शेवटची मेगा फिनालीचा डे आहे आणि ज्यामध्ये दुसरी मॅच बॅटिंगसाठी आघाडीचे 2 बॅट्समन आपण पाहाल. अमर धुले आणि रोहिदास हे 2 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. आणि सुजल माली, अमर धुले अर्थातच बॅटिंग करत असलेला कर्जत सावळे संघ म्हणजे अर्थातच आमचे प्रकाश पाटील यांची सासूरवाडी आहे आणि त्यांचं मेवणा आहे आणि फार जवळचं नातं असतं मेवण्याचं. त्यामुळे आज वेगळा कल असेल त्यांचा या स्पर्धेकडे. धुळे जो की अमर धुळे हा खेळतो स्ट्राईकला. यावेळेला आपण पाहिलं हलक्या हाताने ग्लान्स केला. या बॉलला सिंगल धाव आली. सिंगल धावानं सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात झाली. श्री गणेशा झाला धावसंख्येचा. अर्थातच बॅटिंग करत असलेला कर्जत सावळे संघ आहे. अमर धुळे हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रकाश पाटील यांच्याकडून. आणि लावायलाच लागतील ना, कारण घरी वहिनीसुद्धा बघत असेल त्यावेळेस मग घरी जाऊन अजून उत्साह असेल. त्यामुळे आणि जवळचं नात्यातला जेव्हा संघ असतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं एवढा रिस्पॉन्स किंवा त्यांना प्रतिसाद देणं हेही तेवढंच गरजेचं असतं. तेच काम प्रकाश पाटील स्वतः क्रिकेट खेळतासुद्धा. आउटसाईड ऑफ सम टप्पा खाल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला बॉलला. काही क्षणामध्येच बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. माझ्याबरोबर असतील देवेंद्र माळी, ज्ञानेश्वर वयाल आणि मी स्वतः. आज शेवटची रात्र मी इथे पूर्णत्वाला नेणार आहोत. त्यानंतर प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आज सातत्यानं 4थी रात्र आहे. दिवस रात्र ही स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळते ही वाहिनी. यावेळेला व्हीसेपमध्ये खेळ आहे. बॉल तिथे प्रोटेक्शन आहे. सिंगल धावाली दुसरीची मागणी परंतु नकार दिला ऐनवेळेला. इथून मात्र एकच धाव येणार. 1 धावेनं मात्र टीमची टोटल 1 न मूव्ह होताना पाहायला मिळेल. 2 धावा. कर्जत सावळे संघ आहे. सोमजाई 11 कर्जत सावळे. कर्जत तालुक्यातून हा संघ इथंपर्यंतचा प्रवास करत या नारपोलीच्या म्हसोबा मैदानावर खेळण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे पाहुणा संघ आहे. या मैदानाचा अनुभव त्यांच्या पाठीमागे आहे, कारण मागच्या वर्षी त्यांना खेळताना आम्ही पाहिलं. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. विकेटकीपरच्या हातामध्ये आणखीन एक निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आहे देवेंद्र माळी आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान 15 धावा आणि त्यापेक्षा जास्त धावा अपेक्षित असतात कर्णधाराला, कारण बंधनकारक षटक असतं. 2 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असतात. अशा वेळेला मोठे फटके खेळणं अपेक्षित असतं बॅट्समनकडून, परंतु तसा काहीच प्रयत्न करून देत नाही आहे स्वतः गोलंदाज. कमालीची गोलंदाजी आहे. स्लोअर टाईपचा हा बॉल पाहिला पण शरीरापासून दूर फेकला गेला. वाईड लाईनच्या बाहेर बॉल आणि एक्स्ट्राची 1 धाव. टीमची टोटल मूव्ह होताना 3 धावा. कोणत्याही प्रकारचा विकेट नाही आहे. अमर धुलेला मात्र मोठी संधी आहे. तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 1, 2, 3 लगातार जर 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक जरूर या फलंदाजाला दिलं जाईल आणि तशी गरजही आहे सध्याच्या घडीला. मस्त टायमिंग स्ट्रोक आहे. ब्रश केला बॉलला
बॉलनं बॅटला आणि यावेळेला मात्र पॅडवर आदलला बॉल सिंगल धाव आली आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून अगदी हळुवारपणे धावसंख्येचा फलक पुढे सरकतो आहे. कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे सध्या गोलंदाजी करत असलेला स्वरांश आणि मायरा स्पोर्ट तुराडे संघावर. कारण आघाडीला सूरज मालीवर जी जबाबदारी कर्णधाराने सोपवलेली सुजल मालीवर, ती अद्याप त्या जबाबदारीला चोख प्रत्युत्तर देत असताना सुजल आपल्याला पाहायला मिळाला. नारपोली विलेज एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतो आहे. सुरेख गोलंदाजी आहे आत्तापर्यंत, तरी सगळं काही सुजलच्या मनासारखं चाललं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, पुन्हा एकदा फसला आहे बॅट्समन, मिस केला बॉलला आणि इथून मात्र षटकाची होते समाप्ती. एक षटक संपतोय. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 4 धावा, कोणत्याही प्रकारचा विकेट नाही आहे. हा एक प्लस पॉईंट असू शकतो सावळी संघाला, कारण विकेट नाही आहे. परंतु तरीसुद्धा विकेटवर दोन्ही फलंदाज अर्थातच अमर धुळे असेल, त्यानंतर रोहिदास धुळे असेल, हे दोन्ही बॅट्समन विकेटवर असतानासुद्धा धावासुद्धा बनलेले नाही आहेत. हे प्लस पॉईंट असेल तुराडे संघासाठी. अगदी या मैदानाच्या हाकेच्या अंतरावर असलेलं, म्हणजे हाकेच्या अंतरावर नाही म्हणता येणार, परंतु जवळचा संघ जरूर म्हणू आपल्या तुराडे संघाला, कारण समोर जो संघ आहे तो अगदी 35-40 किलोमीटरचा प्रवास करून या स्पर्धेपर्यंत पोचला आहे. त्यामुळे हा संघ असेल पाहुणा. तुराडे संघ या संघाबरोबरचा अनुभव काय असेल, कधी खेळले असतील किंवा अजिबात खेळले नसतील, या गोष्टीची कल्पना आम्हालाही नाही आहे. त्यामुळे कदाचित हे दोन्ही संघ एकमेकांसाठी अनोळखी असतील. त्यामुळे यांच्या खानाखोना, यांच्या कमजोऱ्या फार कमी अंशी या खेळाडूंना माहिती असतील. त्यामुळे मॅचमध्ये मजा येईल, कारण या मॅचमध्ये आता तुम्हाला फक्त आणि फक्त मेहनत करावी लागेल. नवीन गोलंदाज आपण कुणाल याला पाहाल. कुणाल चव्हाण हा बॉलिंग ट्रॅकवर असेल. आजची रात्र मला वाटतं एका एंडकडूनच खेळणार आहे, कारण आपण पाहतोय पुन्हा एकदा नारपोली विलेज एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल. कुणाल, क्लायमेटमध्ये बराचसा बदल आहे. काल पहा, अगदी म्हसोबा देवाचा आशीर्वाद म्हणता येईल, सगळीकडे पाऊस पडला, पण ते मैदानामध्ये पाऊस नाही पडला मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं एखादी गोष्ट आपण मनापासून करायला निघतो ना आणि प्रामाणिकपणा असेल ना, तर मग देवसुद्धा त्या गोष्टीला साथ देत असतो. आणि कालचा दिवस तर परमेश्वराने टाळला. आजही आपण तशीच विनंती करूया गणपती बाप्पाला की शेवटची रात्र आहे, कशी तरी पार पाड. उद्या हमे भली लीग पावसात केलो, चालेल आला तरी पाऊस, आणि आली तर मजा येईल उलटा. त्या परंतु आजची रात्र जाऊ दे एकदा, कारण उद्याचा लीगचा फॉर्मॅटसुद्धा नाईटचाच आहे. नाईट, त्याच्यामध्ये जर पाऊस आला तर काय भलतीच मजा असेल. दीपक पाटील सर यायला लागेल उद्या. आमचे नरेंद्र भस्कर हे मेन असतील. हां, मग काय जोरात काम असेल, कारण उद्या तसं बघायला गेलं तर रविवार आहे. आणि तसं बघायला गेलं तर मी जरूर लीगबद्दल जरूर भाकीत करेन. यावेळेला आपण लोअर फुल टॉस बॉल पाहिला, ऑन साईडला यावेळेला खेळला आहे, सिंगल धाव. गावची लीग काय असते माळी, तर गावची लीग म्हणजे गावाची एक प्रकारे जत्रा असते, जे वर्षभर जी तुटलेली नाती असतात ना, ती एकत्र येण्याची जागा म्हणजे गावची लीग असते. आणि जी मित्रमंडळी एकमेकांशी वर्षभर कधी कधी बोलत नसतात ना, ती मित्रमंडळी एखादा षटकार किंवा एखादा चौकार मारल्यानंतर हातावर टाळी घेऊन मजा करण्याचा दिवस म्हणजे गावची प्रीमियर लीग असते. त्यामुळे आपुलकीची लीग असते सगळ्यांसाठी. ओ, मस्त फिरून मारलाय, किती वेळ थांबणार आहेत फलंदाज. यावेळेला मात्र जागा बनवली, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं या बॉलला खेळला, षटकार. एक डझन धावा आपल्याला होताना पाहायला मिळतील. 12 धावा अमर धुळेच्या बॅटमधून पहिला षटकार तर आला आहे. अजून 2 षटकार लगावल्यास 5,000 रुपये तब्बल पारितोषिक. हो, योगेश मस्कर यांनी का 70-70चे स्पेशल इनर आणल्यात उद्याच्यासाठी. नक्की आमच्यापर्यंत माहिती पोचलेली. उद्यासाठी काय काय प्लॅनिंग असेल प्रत्येकाची, काही कल्पना अंदाजच बांधू शकत नाही आपण. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र वॅकंट एरिया जरूर आहे, बॉल थांबणार नाही, सीमारेषा पार, चौकार.
षटकाराला सन्मान देणारी ही दोन फलंदाज मात्र या षटकामध्ये थांबत नाही आहेत. त्यांना माहिती आहे एवढ्या लांबचा प्रवास केला आहे आणि आपण एका अशा जागेवर खेळतो आहे जिथे आपले नातेसंबंध आहेत. आज नक्कीच अमर धुळे याची बहीण घरी जरूर मॅच पाहत असेल, एन्जॉय करत असेल आणि कसा खेळतो आहे माझा भाऊ हे नक्कीच पाहत असेल आणि त्यामुळे कदाचित ही एक्स्ट्रा एनर्जी आतमध्ये फील झाली आहे त्याच्या. फिरून मारलाय आणखीन एक दर्जेदार फटका. वन्स अगेन 4 रन्स, चौकार. षटकार 2 चौकार. प्रकाश पाटील अमाऊंट कमी केली तरी काय हरकत नाही, पण काहीतरी द्या आता. चांगला खेळला आहे कारण 1 षटकार 2 चौकार पण आलेत. आता 3 षटकार येतील तेव्हा येतील. टीमची टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 20 धावा. कुणाल चव्हाण हा गोलंदाज आहे. पहिल्या गोलंदाजानं काय कमालीची गोलंदाजी. सुजल मालीनं फक्त धावा खर्च केलेल्या 4. भले त्याला विकेट मिळालं नव्हतं परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावांवर देवेंद्र माळी थांबवणं मी म्हणेन कमालीचं एफर्ट लावलेलं, स्वतःला झोकून दिलेलं आहे मॅचमध्ये त्यानं. परंतु त्या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरताना आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतो आहे. सध्याच्या घडीला प्रचंड वेगवान पद्धतीनं बॅटिंग एक एंडकडे चालू आहे आणि इथून मात्र जो की शॉर्ट फाईन लेगच्या मधून बॉल थांबणार नाही आहे. पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार चौकार. अमर धुळे याच्या पारितोषिकामध्ये अमाऊंट थोडीशी डाऊन झाली परंतु जावयांना नक्की 3 लगातारच्या चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे अनाऊन्समेंट केलं आहे. प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून मेवण्यांना माफ करा 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र जाहीर केलं आहे. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. या पहिल्या 4च्या पोलमधला हा संघ चालू आहे. म्हणजे एक मॅच आपण पुढे जाताना पाहिली, विनरमध्ये एक मॅच आणि मग त्यानंतर एक सुपर 12ला संघ या दिवसामधून जाईल. नरेंद्र म्हस्कर आलेले आहेत पहा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा आहेत. म्हणजे 12.00च्या सरासरीनं पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा, या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. सुजल ठाकूर हा नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करेल. नारपोली प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा आमचे नरेंद्र म्हस्कर यांचं इथं आगमन झालेलं आहे. उद्याची संपूर्ण प्लॅनिंग भाई आणि नरेंद्र यांच्या माध्यमातून केली जाते. यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने या बॉलला खेळलाय, उडवला बॉल सरळ ब्लॅक स्क्रीनच्या जवळ. षटकार. क्रिकेट इथून पाहायला मिळाला. अगदी शांत बसलेला संघ अर्थातच सोमजाई 11 कर्ज सावळे संघ, तो मात्र आता प्रचंड वेगवान पद्धतीनं बॅटिंग करण्यामध्ये सक्षमता बाळगतो. यावेळेला आपण पाहिलं आणखीन एक गॅप शोधली आहे, जो की फर्स्ट स्लिपच्या मधून हा बॉल प्रवास करतोय, थांबणार नाही आहे. पुन्हा एकदा सीमा रेषा ओलांडतोय. काय झालंय नक्की टीम तुराडे संघाच्या. शेवटच्या 6 बॉलमध्ये 2 षटकार आणि 4 चौकार लगातार लगावले गेलेत. जबरदस्त एफर्ट लावलाय. थांबून खेळण्याचा मात्र इथे फळ मिळालंय मी म्हणेन दोन्ही फलंदाजांना. स्टेट डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे सिंगल आली. 1चीच मागणी केलेली आणि या 1 धावेनं टीमची टोटल पुढे मूव्ह होत असताना धावसंख्या आहे धावपळकावर 35 धावा. काय जबरदस्त प्रचंड वेगवान पद्धतीने हे शेवटचे 6 बॉल गेलेत.
मी म्हणेन सुखद धक्का दिला असेल सावळे संघाला, कारण फार पिछाडीवर होता सावळे संघ. अशामध्ये एक चांगली साठेदारी बिल्डअप होत असताना यावेळेला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलाय. दोन्ही खेळाडू प्रयत्न करतायत आणि तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षणी पाहायला मिळाला. तुराडी संघ सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण तो शेवटच्या 2 गोलंदाजांना खाल्लेला मार, त्यामुळे धावांची गती एवढ्या प्रचंड वेगवान पद्धतीनं पुढे सरकते की आत्ता सध्याच्या घडीला धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 37 धावा, 37 रन विदाऊट लॉस. हे समीकरण कुठेतरी दुःखद असेल तुराडे संघासाठी. यावेळेला मस्त फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली उभा आहे, प्रेक्षक बनणार, बॉल जाणार सरळ लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. मायटी हिट 6 रन. सहानं धावसंख्या विचारही केला नसेल, पहिल्या षटकाला बघितला असेल आपण प्रेक्षकांनी, त्या षटकानंतर विचारही केला नसेल की येणाऱ्या 3 षटकांमध्ये एवढ्या धावा होऊ शकतात. 43 धावा, अद्याप काही चेंडू शिल्लक. फिरून मारण्याचा प्रयत्न यावेळेला फसतोय. निर्धाव चेंडूची झाली सांगता. सुरेख फलंदाजी इथून पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 43 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल सोमजाई 11 कर्जत सावळे संघ, तर दुसरीकडे स्वरांश अँड मायरा स्पोर्ट तुराडी संघ. टॉस जिंकला तुराडी संघाने. काही अंशी पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला निर्णय योग्य वाटला तुराडी संघाचा. टॉस जिंकून 4 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तदनंतर मात्र दुसऱ्या गोलंदाजाने दिलेल्या 20 धावा, तिसऱ्या गोलंदाजानं दिलेल्या 19 धावा अगदी धावसंख्येचा ग्राफ आलेख उंचावर नेऊन ठेवतोय. अकरा बॉल आणि 29 धावांची बहारदार खेळी करतोय. नाव आहे अमर धुळे, ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार त्याचे सामील आहेत. खूप चांगली खेळी. 1000 रुपयाचं पारितोषिक प्रकाश पाटील यांच्याकडून त्यांनी पटकावलंय सुद्धा. आणि टीमसाठी सुद्धा अगदी पोषक इनिंग खेळतोय, कारण सध्याच्या घडीला नॉट आऊट जी साझेदारी बिल्डअप होतीये ना, ती साझेदारीला ब्रेक देणं फार महत्त्वाचं असेल तुराडे संघासाठी. कारण आता सध्याच्या घडीला त्यांच्याकडे विकेटसुद्धा आहेत. सावळे संघाकडे विकेट आहेत, मिडल ऑर्डरमधले चांगले चांगले बॅट्समन आहेत, त्यामुळे आता ते आक्रमण करणार. त्यामुळे नवीन येणाऱ्या बॅट्समनला थोडा सेट व्हायला वेळ जातो, परंतु ही साझेदारी सध्याची आहे ती पूर्णतः सेट झालेली आहे, ज्यामध्ये आपण अमर धुळे आणि रोहिदास याला पाहाल. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन. ऐतिहासिक मैदान, यावर्षी तर आणखीन एक मोठा इतिहास पराक्रम रचलाय नारपोलीवासियांनी. एका सीझनमध्ये 2 मोठ्या टुर्नामेंट्स, चाळीसगाव प्रीमियर लीग आणि सध्याचे नाईट टुर्नामेंट्स एकाच मैदानावर. यावेळेला पुन्हा एकदा फिरवून मारण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी. पहिला बॉल आपण फेकला गेला, गोलंदाज विकी याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 चेंडू त्याला आता विकीला अगदी दर्जेदार टाकावे लागतील. पहिला गोलंदाज आपण जर पाहिलं सुजल, ज्यांनी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केलेली ती गोलंदाजी विकी याला आठवावी लागेल. स्विन गोलंदाज आहे, यावेळेला फिरून मारलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे, तिथे सिंगल धाव येणार. दुसरीची मागणी केलेली नॉन स्ट्राईक यांच्या बॅट्समननं, परंतु नकार दिला. तत्पर होता खेळाडू आणि तातडीनं बॉल थ्रो केला, त्यामुळे कदाचित ती दुसरी रन शक्य झाली नाही. आणि इथून मात्र धाव मिळणार, सिंगल धाव. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्विन पहा, स्विन गोलंदाजाकडे वेग नसतो, परंतु तरीसुद्धा आपल्याला संभ्रमात टाकू शकतो. त्याचं उदाहरण आहे गोलंदाज विकी याची गोलंदाजी आपण पाहिली. जेवढा तुम्हाला वेग ना, तेवढा वेगवान फटकासुद्धा बॅटवर बसल्यानंतर जातो, परंतु स्विन गोलंदाजासाठी तुम्हाला वेट करावा लागतो. आणि टप्प्यावर थांबला तर मग मी म्हणेन काय सूत्रच चुकून जातात बॅट्समनचे. आणि तसाच गोलंदाज आपल्याला विकी पाहायला मिळतो. अद्याप 3 बॉल फेकलेत, 2 धावा खर्च करतोय. फ्रंटफूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला घरंगळत. बॉल जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातात. दुसरी धाव, कलेक्शन चांगलं झालं नाही आणि त्यामुळे कदाचित 2 धावा पूर्ण झाल्या. विकी प्रयत्न करतोय जरूर, काही हरकत नाही. अद्याप आपण पाहिलं 4 बॉल फेकलेत विकीनं आणि 4च धावा खर्च करतोय. म्हणजे पहिल्या गोलंदाजानं 4 धावा दिल्या, तदनंतर 20, तदनंतर 19, आता सध्याच्या 4 बॉलमध्ये 4. यावेळेला हवेमध्ये खेळलाय, सुरेख झेल पकडला गेला. कमबॅक करणारं षटक विकी याचं पाहिलं. 5 बॉलमध्ये 4 धावा देत 1 विकेट मिळवण्याचा पराक्रम इथून मात्र विकी याच्या नावावर.
शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलमध्ये जरी षटकार आला, बॅट्समन आय थिंक ओमी आहे, 31 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा ओमकार, निकनेम आहे ओमी, क्रिकेटनं त्याला ओमी हे नाव दिलं आहे आणि तो मैदानामध्ये जातो आणि त्याच्यासाठी सुद्धा एक पारितोषिक आहे आमचे प्रकाशजी पाटील यांच्या माध्यमातून. या बॉलवर जरी षटकार लगावला तरी 500 रुपीज तुम्हाला इथे देण्यात येतील, पारितोषिकाची रक्कम असेल. शेवटचं षटक काय हाताळलं आहे, कारण 2 षटकांमध्ये वेगवान पद्धतीनं धावा पाहिल्या. शेवटच्या षटकामध्ये अगदी कंजूसी केले धावांवर, नाजूक जागेवर बॉल आदळलाय आणि इथून मात्र सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून पहिलं सत्र इथून मात्र संपुष्टात येतो आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 47, 48 आहेत. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज असेल 24 बॉलमध्ये. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. सुमजाई 11 कर्जत सावळे संघ आणि स्वरांश अँड मायरा स्पोर्ट तुराडी संघ, या 2 संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस जिंकलाय तुराडी संघाने आणि डिसाईड टू बॉल फर्स्ट. पहिला षटक सुंदर फेकला गेला, त्यानंतर 2 षटकं महागडी आणि चौथं शेवटचं षटक अगदी सुरेख फेकलं गेलं. आणि अशा रीतीने 49 धावांच्या टार्गेटला फेस करत असताना तुराडी संघाचे बॅट्समन कशा पद्धतीने प्रतिउत्तर देत आहेत, ऐकूयात आपण देवेंद्र माळी यांना. हॅलो, धन्यवाद. तर आपण पाहतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं सरपंच, उपसरपंच आणि सदस्य चषक 2025 आणि आजची शेवटची रात्र आहे. शेवटची रात्र म्हटल्यानंतर आपण बघतोय आज आम्हाला सगळे आयोजक अगदी जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मग ते वासुदेव पाटील असतील, प्रकाश पाटील असतील, सगळे आयोजक बघा तुम्ही. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी मान्यवरच वाटतात, आयोजक वाटत नाही आहेत ते. आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय कारण आपण बघतोय आमच्या तिकडे आपण बघतोय नरेंद्र मस्कर आणि आमचे भाया शेठ उद्याची तयारी करतायत. म्हणजे तेही आज व्यस्त आहेत. आज शेवटची रात्र आहे, त्यांना माहिती आहे आजच्या सगळे सामने चांगले पार पडले पाहिजेत. त्यांची मेहनत आज आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळ्या आयोजकांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आमचे योगेश मस्कर असतील, सगळेजण आपण बघूयात. आज आपण तुम्ही बघतायत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज समाधान पाहायला मिळतं आहे. आजची शेवटची रात्र आहे मित्रांनो आणि उद्या रामनवमी आहे. सगळ्यांना प्रभू श्री रामचंद्राची आपण बघतोय रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात. कारण आपण बघतोय बऱ्याच पूर्ण जगभरात, पूर्ण भारतभर अगदी प्रभू श्री रामाची नवमी उत्साहात साजरी केली जाईल. तर बघतो आपण या ठिकाणी या स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा आल्यात. ग्रामस्थ मंडळ तुराडे, त्यानंतर OCC टीम तुराडे, आपल्या रसानी परिसरातील उद्योजक ज्यांची सुकन्या तुराडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच आहेत त्या रिया प्रदीप माळी, ते आपल्या परिसरातील उद्योजक प्रदीप शेठ माळी, हरण्या बैलाचे ओनर मालक. आणि त्यानंतर आपण बघतोय यूट्यूब फेम मायरा भास्कर ठाकूर, त्यानंतर वैभव पाटील सर विगरचे आमचे IT शिक्षक आहेत, साथ एक पंच पण आहेत. नक्कीच पद्माकर खारके यांच्या ठिकाणी आपण बघतोय प्रस्थान आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आणि त्यानंतर आपण बघतोय प्रकाश भगत सर आमचे अलिबागचे, त्यांचंही मनापासून स्वागत. राज्यस्तरीय राष्ट्रीय पंच म्हणून काम करतात कबड्डी खेळामध्ये. आणि कबड्डी म्हटलं की मैदानी खेळ आणि त्या कबड्डी खेळाचे राष्ट्रीय पंच म्हणून काम करतात ते आमचे प्रकाश भगत सर. त्यानंतर वरिष्ठ शिक्षक पण आहेत ते VK कॉलेजला, त्यांचंही स्वागत. तसेच आमचे तुराड्याचे प्रोफेसर अर्जुन ठाकूर सर रायगड भूषण, त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी शुभेच्छा येतात. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करूया. आपण बघतोय तुराडे गावचा सामना चालू आहे
आणि आपण बघतोय आमचे आतिश ठाकूर असेल, नितीश ठाकूर असेल, तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय, आपल्याला पाहायला मिळतंय. आणि वळूयात सामन्याकडे, दुसऱ्या सत्राकडे आपण बघतोय. पुन्हा एकदा सगळ्या पाहुण्यांचं, सगळ्या प्रेक्षकांचं आता मात्र स्वागत करूया. आजचा बरेचसे भाविक भक्त आपण बघतोय कारल्याची यात्रा उरकून आज स्टेट या मैदानात नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. काल आपण बघितलं होतं, बरेचसे भक्त आपले प्रेक्षक असतील, सगळेजण कारल्याच्या यात्रेला गेले होते. तर वळूयात दुसऱ्या सत्राकडे. पाहायला मिळतंय जिथे जिंकण्यासाठी धाबा पूर्ण करायच्या 48, सलामीची जोडी साईराज आणि सुयोग 48 धाबा जमा केल्या होत्या आणि पूर्ण करायच्या त्या 49 धाबा. सलामीची जोडी साईराज ठाकूर, सुयोग देशमुख. तर सलामीचा गोलंदाज सागर पवार. आजच्या रात्रीसाठी बघतोय आपण रोशन सकपाळ असेल, आमचे ज्ञानेश्वर वाळस असतील. पहिला चेंडू या ठिकाणी बघतोय, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. जितका देखणा फटका तितका चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक्स लगावला होता, परंतु पकडलाय झेल आणि संपवलाय मात्र साईराजचा खेळ. की बरेचसे षटकार पाहायला मिळतील, स्ट्रोक्स देखील तशाच पद्धतीने पाहायला मिळाला होता. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी त्यानं क्षेत्ररक्षण सजवलं होतं. जसा चेंडू टाकला तसाच क्षेत्ररक्षण त्यानं लावलं होतं. म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक बुरजावर मावळा लावला जात होता. अगदी शिवरायांच्या काळामध्ये जर गेलो तर नक्कीच आपण पाहिलं होतं, प्रत्येक बुरजावर एक एक मावळा असायचा, जेणेकरून सगळीकडून प्रोटेक्शन असलं गेलं पाहिजे. आणि तशाच पद्धतीनं प्रोटेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचा पहिलं षटक आपण बघतोय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर वाईडिस्ट लॉंग ऑफच्या रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक, बाकी सगळ्या क्षेत्ररक्षक या 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिली धाव या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज प्रवीण पाटीलच्या बॅटमधून 3 चेंडूंचा या ठिकाणी आतापर्यंत खेळ झालाय. पहिली विकेट या ठिकाणी परतली ती तंबूमध्ये. सागर पवार, जिंकण्यासाठी 49 धाबांची गरज. कालही असाच सामना आपण बघितला होता चिरनेर संघाच्या बाजूनं. महागणपती चिरनेर त्या चिरनेर गावाला पावला होता की काय, कारण पहिलं षटक मेडन फेकलं होतं आणि त्यानंतर आल्या होत्या धावा तब्बल 46 3 षटकामध्ये. म्हणजे एकूणच चांगला प्रयत्न, परंतु इथे मात्र मिस्टाईंग स्ट्रॉंग पाहायला मिळत आहे. यष्टिरक्षक चेंडू खाली पोहोचलाय. सेकंड अटेम्प्टमध्ये या ठिकाणी झेल घेतला जातोय. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज सुयोग. आणि विकेटची पडझड पाहायला मिळते. 49 धाबांचा पाठलाग करायचा आपण पाहतोय. आमचे प्रदीप माळी या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय. परंतु या सामन्यात तुराडे संघाने कुठेतरी आपली सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते, परंतु त्या सुरुवातीला आता मात्र बदलायला पाहिजे. पहिल्या षटकाचा खेळ गोलंदाज सागर पवारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्यानं 4 चेंडू फेकलेत आणि धाबा खर्ची केल्या त्या 1, विकेट मिळवल्या त्या 2. एकूणच जबरदस्त चांगली सुरुवात पाहायला मिळते ती सावळे संघासाठी. कर्जत सावळे संघ स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता. सगळे क्षेत्ररक्षक येऊन अपील करतायत, परंतु पंचांची भूमिका काय. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये बऱ्याचदा आपण बघतो की फलंदाज हावी होत असतो गोलंदाजांवर, गॅप शोधत असतो, चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु इथे स्विच हिट मारण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावर धावा अंकित झाल्यात त्या तब्बल 1. लॉस ऑफ 2 विकेट या ठिकाणी आपण बघतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूची पाहणी केली जात नाहीये. पहिलं षटक संपन्न आपल्याला पाहायला मिळतंय.
जी सुरुवात असं वाटलं होतं तुराडे संघ गेला काळ जर विचार केला असेल तर मग नितीश ठाकूर असेल लतीश ठाकूर असेल यांच्या माध्यमातून बऱ्याचदा आपण बघितलंय तुराडे संघ एक मोठी खेळी नेहमीच करायचा, परंतु यावेळेस आपण बघतोय नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईराज बाद झाला, सुयक बाद झाला, परंतु त्यानंतर प्रवीण पाटील, विकी गायकर हे दोन फलंदाज आता मात्र आपण बघतोय सूर या ठिकाणी गबसला जात नाहीये. 15 मिनिटाचा वेळ असेल 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. सूचना असू द्या दोन्ही संघांना. विकी गायकर आज आपण बघतोय तुराडे संघाला स्पॉन्सर या ठिकाणी या मैदानावर त्यांनी केलंय. आज त्याचा वाढदिवसही आहे आणि त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊयात आपण विकी याला. कारण आपण बघतोय विकीला मात्र आजच्या दिवसातील एक चांगली इनिंग नक्कीच खेळावी लागेल आपल्या संघासाठी. कारण आपण ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर आपण नेहमीच सांगत असतो, ग्रामीण क्रिकेट म्हटलं की पैसे कमवायला खेळत नाही खेळाडू, ना स्वतःच्या नावासाठी खेळत असते. कारण ग्रामीण खेळाडू या आपण बघतोय हे सगळे खेळाडू आपल्या गावासाठी खेळत असतात आणि आज गावासाठी त्यांनी गावाला स्पॉन्सर केलं, या मैदानामध्ये संधी दिली आहे तुराडे संघाला. तर या संधीचं सोनं करण्यासाठी आता मात्र त्याला संधी मिळती आहे ती फलंदाजीसाठी. कारण आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र स्वतः उतरलाय तो फलंदाज विकी गायकर आणि त्या विकीला आता मात्र काहीतरी करावं लागेल. त्या विकीला एक मोठ्या खेळीची अपेक्षा नक्कीच असेल तुराडे संघाकडून, परंतु इथे आपण बघतोय सावळे संघ एक चांगली किमया करतोय. स्ट्राईकला प्रवीण अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षकाला चकवलाय, नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण बघतोय चेंडू जातोय या क्षेत्ररक्षकाला चकवत, होतोय फरार, चौकार. आता चेंडू पडेल, परंतु अंतिम क्षणाला चेंडूने घेतली उसळी आणि 4 धाबा बहाल केल्या. चांगला चेंडू अगदी यावेळेस मात्र आपण बघतोय लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय गुडलेनच्या स्पॉटवरून. गुडलेनच्या स्पॉटवरून या ठिकाणी आपण बघतोय गुडलेनच्या स्पॉटवरून या ठिकाणी मागचा चेंडू टाकला होता आणि चेंडू बॅटच्या पट्ट्यावर येण्याच्या अगोदरच आता मात्र या ठिकाणी चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलाय, परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला जातो, ताकद थोडीशी कमी आणि त्या फलंदाजाला मात्र परतावा लागेल. मागील चेंडू मारला होता चौकार, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा हावी होतोय हा गोलंदाज, मिळवतोय विकेट ती फलंदाज अमरची नाही प्रवीण. साठी 49 धावा म्हणजे अजूनही 44 धावांची गरज आणि ही गरज त्याच वेळेस पूर्ण होईल ज्यावेळेस तुराडे संघाचे फलंदाज या सामन्यामध्ये काहीतरी किमया करतील, या सामन्यामध्ये काहीतरी प्रतिकार करतील. परंतु प्रतिकार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय तो सावळे संघाच्या या गोलंदाजांकरवी. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू फेकला होता, परंतु चेंडू जातोय या क्षेत्ररक्षकाला चकवत, त्यानं सोडलाय झेल आणि मिळतो या चेंडूवर षटकार. धावपलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी नशिबाची साथ मिळती आहे ती तुराडे संघाला, परंतु यावेळेस आपण बघतोय हा चेंडू जबरदस्त पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक केलं जात आहे. गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक वेळेस आपण म्हणतो ना की घर हे दोघांचं असतं, ते दोघांनीच सावरलं पाहिजे, एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरलं पाहिजे. मागच्या वेळेला क्षेत्ररक्षकानं केलेली चूक, यावेळेस मात्र ती चूक सुधारण्याचं काम केलं गोलंदाजानं, आपल्या जवळचा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातो बॅटची कडा घेऊन, परंतु पुन्हा एकदा केलेली एक क्षेत्ररक्षकानं चूक, जीवनदान पाहायला मिळतंय आणि वारंवार या ठिकाणी आपण बघतोय नशिबाची साथ म्हणूयात ती तुराडे संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण बघतोय 2 झेल या ठिकाणी सोडण्यात आलेत, ते फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विकी
विकी ठाकूर आणि विकी गायकर म्हणजे दोन्ही फलंदाज बघतोय आपण. विकी ठाकूर विकी गायकर हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. या ठिकाणी आता आपण बघतोय 12 धाबा म्हणजे अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल ती तब्बल 37 रन 37 धावांची गरज. 12 चेंडू 37 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी शेवटचे 2 षटकं शिल्लक राहिलेत मित्रांनो. वेळ लागला तरी चालेल परंतु काहीतरी या मैदानावर करून दाखव. कारण आपण नेहमी बघतोय ग्रामीण क्रिकेट म्हटलं की घरी गेल्यानंतर बरेचले गावातले असतील ज्यांनी मॅच पाहिली नसेल मग ते विचारतात की तुला लागलं असं काही विचारणार नाही परंतु कशा पद्धतीनं खेळ केला हे नक्कीच तुला विचारले जातील आणि त्यासाठी तुझ्याकडं उत्तर नक्कीच तयार असलं पाहिजे. कारण आपण बघतोय माझ्याकडून चूक झाली असं सांगण्यापेक्षा मी चांगला खेळ केला हे उत्तर जर का दिलं तर त्यांना देखील समाधान होतं. आणि ते तुराडे गाव आता मात्र या ठिकाणी काहीतरी प्रयत्न करेल का. ज्या पद्धतीनं प्रयत्न करतोय या ठिकाणी दूरवरून आलेला सावळे संघ आणि तशाच पद्धतीनं आपण बघतोय पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स. यावेळेस मात्र आपण पाहतोय सिली मिडॉफचा क्षेत्ररक्षक चेंडू येऊन पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते. सिंगलच्या मदतीने धाबा जमा झाल्या त्या तब्बल 13. चेंडू शिल्लक असतील 11 आणि गरज असेल ती 36 धावांची. 11 चेंडू 36 धावा. सामना तसा पाहिला तर नक्कीच कठीण असेल कारण आपण बघतोय थोडासा विसर पडलाय. चौकार षटकारांची भाषा बोलली होती पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं सावळे संघाच्या फलंदाजांकडून परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. कडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजांना ताकद पुन्हा कमी पाहायला मिळाली. मिसटायमिंग या ठिकाणी आपण बघतोय आणि फलंदाजाला परतावं लागेल ते झेलबादच्या स्वरूपानं. कारण आपण बघतोय ज्या पद्धतीने मी सुरुवातीपासूनच सांगतो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना तशाच पद्धतीने क्षेत्ररक्षण त्याने सजवलंय. म्हणजे एकूणच चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. मी म्हणेन सावळे संघाचं परंतु चांगल्या क्रिकेटची अपेक्षा असेल ती तुराडे संघाच्या चाहत्यांना पाठीराख्यांना परंतु त्या पद्धतीचं क्रिकेट अजूनपर्यंत मैदानात पाहायला मिळत नाही. जिंकण्यासाठी आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 10 आणि गरज असेल ती 36 धावांची. 10 चेंडू 36 धावा. यश मिळवणं कधीच सोपं नसतं मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. संघर्ष केला तर आणि तरच तुम्ही त्यापर्यंत पोहोचू शकता. परंतु पाहूयात सद्यस्थितीला आपण बघतोय आपल्या बाजूनं जमेल आपल्या बाजूनं जसं जमेल तशा पद्धतीनं संघर्ष दाखवत आहेत ते कर्जत सावळेचे हे क्षेत्ररक्षक असतील पाठीराखे असतील. इथे मात्र पुन्हा एकदा चूक केली आहे आणि पंचांकडे अपील केलं जात आहे परंतु पंचांनी पुन्हा एकदा हे तिसऱ्या पंचांच्या पारड्यामध्ये आपण बघतोय डिसिजन ठेवलाय. तिसरे पंच आमचे दीपक पाटील सर काल आपण बघितलं होतं त्यांना टेन्शनमध्ये होते कारण त्यांचा संघ आपण बघितला टेन्शनमध्ये होता आणि आज आपण बघतोय पुन्हा एकदा या ठिकाणी काय डिसिजन येईल. दूध का दूध पाणी का पाणी आपण म्हणतो ना की प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आणि सेफ आहे या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचला आहे. इथे मात्र हल्ला पाहायला मिळतोय पाखरांचा कारण त्यांची जागा आहे आणि आपण काबीज केली आहे. तुम्ही उठा. आज 4थी रात्र आहे. 3 रात्र त्यांनी बघितलं काय करतायत आणि आजच्या शेवटच्या रात्रीला मात्र त्यांनी अटॅक केला असं वाटतंय. तुम्ही लाईट लावा. आम्हाला लाईटीची सवय नाही या वेळेत म्हणून त्यांनी दाखवत आहेत आम्हाला लाईटी नको आहेत असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात ही सगळी पाखरं. तर बघतोय आपण या ठिकाणी थोडंसं सामना एकतर्फी होण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत. एकूण धावा जमा झाल्या त्या आत्तापर्यंत 16 आणि गरज असेल ती 33 धावांची. उर्वरित चेंडून मागे गोलंदाज या ठिकाणी ओमकार धुळे. चांगला प्रयत्न यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे परंतु सिंगल आणि सिंगलनं काही बिनसणार नाही आहे ते सावळे संघाचं. जर का तुम्ही या ठिकाणी या सामन्याला कलाटणी द्यायची असेल तर नक्कीच तुमच्या जवळचे चांगले स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न करा. कारण आपण नेहमी म्हणतो की तुमची परिस्थिती तुमच्या बाजूनं नसेल अगदी मेहनत करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमचा सिद्धांत बदला. कारण आपण नेहमी पाहतो झाडं त्यांची पानं बदलतात मुळ्या कधीच बदलत नाहीत आणि त्याच वेळेस मी म्हणेन की थोडासा संघर्ष या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी पंचांकडे अपील केलं होतं काय निर्णय येईल पंचांचा आम्हाला या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांनी नो चेंडूचा इशारा दिलाय तर या ठिकाणी आपण बघतोय हा चेंडू असेल नो
पंच कोणाचा बॉलिंग रिव्ह्यू. ओके, बॉलिंगचा रिव्ह्यू आहे. बॉलिंग करणाऱ्या टीम, फील्ड करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिलेला आहे. आणि आपण बघतोय आमचे तिसरे पंच दीपक पाटील सर या ठिकाणी पाहणी करतायत. काय डिसिजन असेल? आणि इट्स अ नो बॉल. नक्कीच पंचांचा इशारा आलाय नो बॉल. आणि रिव्ह्यू मात्र गमावलाय तो फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. आणि या नो धाब्यानं आपण बघतोय धावफलक उंचावतंय नक्कीच, परंतु धावफलकावर या ठिकाणी विजयाच्या वाटेपर्यंत पोहोचण्यासाठी अजून तुम्हाला कडा संघर्ष करावा लागेल. एकूण धाबा 17, माफ करा 18, आणि गरज असेल ते 31 धाबांची. 31 धाबांची अजूनही गरज. शेवटचे 7 चेंडू शिल्लक, परंतु 7 चेंडू शिल्लक. प्रहार केलाय, अजूनही सामना आमच्यासाठी संपलेला नाही. जणू काही त्याचं उत्तर देताना या फलंदाजानं मारलेला हा षटकार पाहायला मिळतोय. आज चेंडू आणि 28 धावांची, माफ करा 6 चेंडू आणि 28 धावांची गरज होती. रजत पाटील आमचे मित्र गोलंदाज होते, परंतु त्यानं विश्वास ठेवला आपल्या गोलंदाजीवर. मी सामना जिंकून देईल आमच्या संघाला, मी सामना कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी आमच्या बाजूने झुकवून देईन, त्याचा विश्वास त्यानं दाखवला त्या मैदानावर. भलेही कारण आपण क्रिकेट म्हटलं की क्रिकेट कधी कोणत्या क्षणी रंग बदलेल, कोणता फलंदाज कोणत्या गोलंदाजावर हवी होईल ते सांगू शकत नाही. कारण गोलंदाज प्रत्येक वेळेस फक्त चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याला कधीच वाटत नसतं की माझा गाव हा हरला पाहिजे. तो फक्त चांगली गोलंदाजी करत असतो, परंतु फलंदाजालाही तुम्ही कमी लेखता कामा नये. आणि अशा वेळेस आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये तो सामना जिंकला अगदी शेवटच्या चेंडूवर तो तळेगाव संघानं. परंतु या सामन्यात आता मात्र आपण बघतोय कमबॅक केलं एका षटकारानं. षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो फलंदाज प्रसाद दळवीच्या माध्यमातून. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. कैलास धुळे या ठिकाणी आपण बघतोय 6 चेंडूसाठी आलाय. गरज असेल ती तब्बल 25 धाबांची. 6 चेंडू 25 धाबा. इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू फेकला होता, चेंडूला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लीगच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय सरळ वन बाउंस सीमा रेषा पार. आलेला हा चौकार. वन साइड सामना अजून या ठिकाणी बॅलन्स पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 5 आणि गरज असेल ते 21 धाबांची. सामना असा वाटला होता की कदाचित एकतर्फी होईल की काय, परंतु हा सामना अजूनही संपण्याची या ठिकाणी आपण बघतोय चिन्ह पाहायला मिळत नाही. इथे मात्र चेंडूला उंचानं मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणती चूक केली जाणार नाहीये. विकेट पाहायला मिळते. विकी ठाकूरला परतावं लागेल. विकी ठाकूर, एक चांगला खेळ विकी ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला, ज्याने एक षटकार प्रेक्षकांना दाखवला होता, एक चौकार प्रेक्षकांना दाखवला होता. विकी गायकर या ठिकाणी आपण बघतोय विकी गायकर बाधून तंबूत परतला. आता मात्र नवीन फलंदाज अर्जुन ठाकूर डावकुरे हाताचा फलंदाज, ज्याने एक षटकार लगावला. कदाचित त्याला स्ट्राईक रोटेट केले असते तर शेवटच्या 4 चेंडूवर अजून काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु पाहूयात त्या ठिकाणी आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 4, गरज असेल ते 21 धाबांची. या चेंडूवर धाबा घेणं बंधनकारक राहील. मी असं वाटत होतं की मागच्या चेंडूवर एखादी सिंगल जर का घेतली असती विकेट टाकण्यापेक्षा अजून मजा आली असती, परंतु मजा देणार आम्हाला हा सामना देखील जिंकायचा आहे. एवढ्या दूरवरून आम्ही प्रवास केलाय. तो कर्जत सावळे सांगत असतील आम्ही आमचा गेम या ठिकाणी आमच्या पद्धतीनं खेळू. भलेही या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चौकार गेला असेल तरी मात्र कमबॅक करून विकेट मिळू हे चित्र दाखवलं या मैदानावर गोलंदाज कैलास धुळेनं. आता मात्र शेवटचे 4 चेंडू फेकण्यासाठी सज्ज तो कैलास. गरज असेल 21 धाबांची. 4 चेंडू 21 धाबा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एकदाच धाव कंप्लीट केलेले आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक. आपण बघतोय आमचे गुरुनाथजी मस्कर यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या नारपोली परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचं या मंचावर आगमन, त्यांचं मनापासून स्वागत. सामना आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय.
हा चेंडू आता मात्र या ठिकाणी औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 2 हरला तरी चालेल, परंतु शेवटपर्यंत लढायची हिंमत नक्की तुमच्यात असायला हवी आणि ती हिंमत आता मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतील का? या शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार जरी मारले तरी घरी जाऊन तुमची पाठराखण केली जाईल, परंतु त्या ठिकाणी तसा पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे या फलंदाजानं. पाहूयात आता मात्र शेवटचा चेंडूवाला आहे अर्जुन ठाकूर. तुमच्या बॅटमधून एक मोठा षटकार, एक मोठा फटका, एक मोठा स्ट्रोक्स तुराडे संघ नक्कीच जल्लोष करतील. शेवट कसाही असू दे, तुमचा संघ कितीही या ठिकाणी आपण बघतोय अगदी पराभवाच्या छायामध्ये जरी असेल तरी मात्र तुम्ही मारलेला शेवटचा हा स्ट्रोक्स तुमच्या संघाला, तुमच्या गावाला आनंद देऊन जाईल. तो आनंद देण्याचा प्रयत्न करेल का?